अजितदादा हयात असते तर कदाचित गुरुवारी म्हणजे 12 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या ऐक्याची घोषणा झाली असती। अर्थात असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येतोय। स्वतः शरद पवारांनीही हा मुहूर्त ठरला होता असे सांगितले, परंतु दादांचे अकस्मात निधन झाले आणि सारेच काही खोळंबले। आता दादा गटाचे नेते दादा विलीनीकरणाबद्दल काही बोललेच नव्हते असे सांगत आहेत। त्यात तथ्य असू शकते। विलीनीकरणाच्या चर्चेत दादांनी आपल्या कोणत्याही सहकार्याला सामील करून घेतले नव्हते। पक्षातील काही बड्या नेत्यांचा याला विरोध आहे याची कल्पना दादांना होती आणि म्हणूनच सगळे व्यवस्थित ठरल्यानंतर या नेत्यांना विश्वासात घेऊन पुढचा निर्णय घ्यावा असे काहीसे दादांनी ठरवलेले असावे। त्यामुळे विलीनीकरणाच्या बाबतीत दादा गटाकडून कुणीही पुढाकार घेत नसल्याचं दिसतंय। दादांच्या निधनानंतर सुनेत्राताई सक्रिय होतील किंवा त्यांना सक्रिय केले जाईल याची सुतराम कल्पना शरद पवार गटातील नेत्यांना नव्हती। त्यामुळे चौथ्याच दिवशी सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणे त्यांच्यासाठी धक्कादायक होते। शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियांतून ते दिसून आले। सुनेत्राताई पवार कुटुंबातीलच असल्याने त्यांना विश्वासात घेऊन विलीनीकरणाचे घोडे पुढे दामटता येईल ही एक आशा शरद पवार गटातील नेत्यांना होती, परंतु कुटुंबियांमध्ये अनेकदा भेटीगाठी होऊन देखील पलीकडच्या बाजूने कोणतीही हालचाल होताना दिसत नाही। सुनेत्राताई खासदार होत्या, लोकसभा निवडणूकही त्यांनी लढवली होती। दादा सोबतही त्या असायच्या, परंतु राजकारणातील छक्के पंजे त्यांना कळत असतीलच असे म्हणता येणार नाही। त्यामुळे प्राप्त परिस्थितीत त्या काही सल्लागारांच्या मदतीनेच काम करत असाव्यात। या पडद्यामागच्या सल्लागारामुळेच विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सुनेत्राताईंनी अजूनपर्यंत मौन बाळगल्याचं दिसतंय। सुनेत्राताईंचे हे मौन शरद पवार गटाला अस्वस्थ करत आहे। ही शांतता त्यांच्यासाठी बोचरी ठरत आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।